सगळा काय प्रकार आहे? आर्याच्या जीवावर कोण कशाला उडला असेल? ही तीच व्यक्ती असेल का जिने साकेची डेड बॉडी गायब केली आहे? असं असेल तर मला ती व्यक्ती शोधून काढलीच पाहिजे. त्याच व्यक्तीने श्यामलचा खून केलाय, माधुरीचा खून केलाय. कोण आहे ती? अहो हा आहो द्या. तुम्ही कशाला त्यांना म्हणल्या? आईसोबत झोपल्या असते की त्या? नाही म्हणजे तुम्ही उगाचच मध्ये बोलल्या ना, ते चालले होते आईकडे. मला ना कधी कधी तुमचं काहीच कळत नाही. म्हणजे का हो, काय झालं? आता तुम्ही एवढ्या लोकांसाठी धावून जाता, मदत करता, आणि मी माझ्या मैत्रिणीसाठी थोडं करायचं म्हणलं तर कशाला करते म्हणता. अहो नाही, तसं नाही. मग कसं? आता तुम्ही बघाच, आर्याताईंची सगळी भीती मी कशी काढून टाकते. आता शांत झोप लागेल ना? म्हणजे म्हणजे आर्याताई एवढ्या घाबरल्यात, आता त्यांना शांत झोप लागेल. देव पण ना कधी कधी एवढा जास्त मेहरबान होतो का स्वतःहूनच संधी देऊन टाकतो. कसली संधी? हेच मदत करण्याची संधी. आता मी माझ्या खास मैत्रिणीला मदत करायची, तिच्या संकटात तिच्या सोबत राहायची संधी देवानं मला दिली आहे. ती कशी सोडून चालेल ना? अहो मला पण तुमच्यासारखं बनायचं आहे, लोकांसाठी जगायचं आहे मला. आता बघाच आर्याताईंना कशी मदत करते मी. ही रात्र कायम लक्षात राहील त्यांच्या. चांगलंय. बरं चला झोपा, मी जाते. त्या एकट्याच असतील ना? होय होय, काळजी घ्या. कुणाची? माझी का त्यांची? अहो दोघींची घ्या. झोपा. होय. घेणार, अशी काळजी घेणार की यापुढे तुम्ही कधीच कुठल्याच मुलीची काळजी करणार नाही. कसला विचार करतेस? त्या पोरीच्या जीवावर कोण उठला असेल रे सुद्या? आता ती माहिती असतं तर त्याला आधी पकडलं नसतं का? आपल्या श्यामलला ज्यानं मारलं त्योच तर नसल? माहित नाही, असू पण शकतो किंवा नसू पण. तसं बघायला गेलं ना तर आपली श्यामल काय किंवा आर्याताई काय, त्यांच्या जीवावर कोणी का उठावं? त्यांनी कुणाचं काय केलंय? हा, सगळं काय चाललंय, कोण करतंय, कशासाठी चाललंय ना, काहीच कळणं झालंय. सुद्या या ग, बोलू का? बोल की. या बस, या बस. हे बघ, म्हणजे ना रागवू नको तू काही, पण श्यामलचा आहे ना घातपात झालेला नसणंच आपल्यासाठी फायद्याचं आहे बघ. नाही ते ना तिच्या इम्याचे पैसे नाही मिळणार आपल्याला. काय म्हणलं होतं मी, का रागवू नको म्हणून? वाटलंच होतं मला की तू रागवणार आहे. अरे पण सुद्या तू आहे ना सगळी परिस्थिती डोळं उघडं ठेवून बघ, म्हणजे कळल तुला. घर पार लयाला गेलंय सुद्या. जमीन घाण पडलीये, घरात पैसा पुरना झालाय, आणि त्यात ज्या बापाचा आहे ना सगळा जीव त्या गोपाळवर आहे. आता आहे ना उद्या उठून हे सगळं घरदार जमीन त्याच्या नावावर केली तर काय करणार आहे आपण? सांग ना मला. एक लिओक आहे तुला, त्याचा विचार कोणी करायचा? म्हणून म्हणते सुद्या ना की भावनिक होऊन विचार करायची हे काही नाहीये. किती झालं काही झालं तरी
आपली श्यामल येणार आहे का परत आता सांग मला. बघ बाबा आता तूच काय तो योग्य विचार कर आणि निर्णय घे. आर्याताई, मी आहे. मी असताना आता दुसऱ्या कुणापासून काहीच धोका नाही आहे तुम्हाला. लालिताई, तुम्ही माझ्या जवळ बसा ना. मला ना खूप भीती वाटते हो. असं वाटतंय तो माणूस ना इथेच कुठेतरी आहे माझ्या आसपास. तुम्ही जवळ बसलात की मला खूप आधार वाटतो. घाबरू नका. तुम्हाला आराम दिल्याशिवाय मी आता कुठंच नाही जाणार. हं? झोपा बघू चला. आणि ताई मला झोप नाही लागणार हो. तो माणूस कोण आहे, का माझ्या मागे लागलाय, मी काय वाईट केलंय हो कोणाचं. नीट विचार करून बघा. तुम्हाला अजून एखादा वैरी आहे का ज्यानं जीव घेणं हल्ला केला असेल तुमच्यावर? नाही, पण असं नाहीये कोणी. मग तुमच्या हातून चुकून काहीतरी चुकीचं घडलंय का? आर्याताई, कुठं हरवलं? कुठे नाही. तुम्ही ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. मग काळजी करायचं काय कारण आहे? काय नाही होणार तुम्हाला. तुमचा सगळा त्रास कायमचा संपून जाणार आहे असं समजा. चला झोपा शांतपणे. या झोपा, झोप लागेल.